पिंपरी चिंचवडमधल्या चिखलीतल्या शेतातलं हे बाजरीचं पीक फक्त पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आलंय। दुष्काळात आणि उन्हात पक्ष्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन चिखलीमधल्या ज्ञानोबा मोरे यांनी बाजरीचं तब्बल अर्धा एकर पीक पक्ष्यांसाठी ठेवलंय। पिकांबरोबर पक्ष्यांना पाणी पिण्याची पण सोय व्हावी यासाठी पिकाबरोबर पाणीही भरून ठेवलंय। की पक्षी म्हणा किंवा जनावर म्हणा किंवा मासे म्हणा किंवा कासव म्हणा अशांना आपण रोज खायला टाकतो। त्याच्यामुळे जास्तीत जास्त या उन्हाळ्यामुळे जास्तीत जास्त पक्षी इकडे लागले, कारण आजूबाजूला कुठेही शेती वगैरे राहिलेली नाही, थोडी सुद्धा राहिलेली नाही ती, म्हणून त्या शेतीमुळं आपले पोट भरू आपण, पण वाखरं आणि काही पशुपक्षी आहेत ते इथं पोट भरतील। या पिकावर आलेले पक्षी मनसोक्त खातात आणि उडून जातात, हे पाहून मोरे कुटुंबातले सगळेजण समाधान व्यक्त करतात। वडिलांनी जो उपक्रम केलाय त्याला म्हणजे काय म्हणतो आपण, एक माझ्या किंवा अजून माझ्या मित्र बांधव वगैरे असतील त्यांच्या आणि मी सहकार्याने किंवा वडिलांच्या सहकार्याने आम्ही तो उपक्रम चालू ठेवू आणि पक्षी वगैरे प्राणी आणि आपल्या निसर्गाचा समतोल राखू। महाराष्ट्र आज दुष्काळानं पुरता होरपळतोय। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण होतीये, तरीही पक्ष्यांसाठी जाणीव ठेवून त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय करणाऱ्या नागरिकांचं कौतुकच। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।